In our earlier lecture, we have discussed all the non-coordinates. सगळे फायलम पाहिले होते आपण डिटेल्स मध्ये. Now our journey of animal classification moves on to it is phylum Chordata. Phylum Chordata. पहिले याला समजून घ्या त्याचे कॅरेक्टर्स वगैरे पाहण्यापूर्वी की Chordata जो फायलम आहे याचं 3 सब फायलम मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. So Chordata phylum is divided into 3 subphylum. One of them is Urochordata. Then second is Cephalochordata. Third is Vertebrata or Cranita. Vertebrata or Cranita. म्हणजे phylum Chordata divided into 3 subphylum. First is Urochordata. Second is Cephalochordata. Third is Vertebrata or Cranita. आता इथे सरळ सरळ वर्टेब्रेटा म्हणजे द एनिमल्स व्हिच आर हॅविंग द वर्टेबल कॉलम ॲज अ सपोर्टिंग स्ट्रक्चर. वर्टेब्रेटा वर्टेबल कॉलम ॲज अ सपोर्टिंग स्ट्रक्चर्स ऑर क्रॅनिटा. दे आर हॅविंग द क्रॅनियम दॅट इज कवटी. ओके, तर अशा प्रकारचं पण हा जो वर्टेब्रेटा जो सबफायलम आहे दॅट इज डिवायडेड इनटू 6 क्लासेस. That is divided into 6 classes. आणि मग जे 6 क्लासेस आहेत की जे आपल्या नेहमीच्या परिचयाचे एनिमल्स आहेत ते सगळेच्या सगळे ह्या कॉर्डिनेट्स आहेत. पण कॉर्डिनेट्स मधला सबफायलम वर्टेब्रेटा मध्ये सगळे 6 क्लासेस आहेत. तर फक्त पहिला थोडा परिचयाचा नाही आहे, आपण उरलेले 5 बऱ्यापैकी आपल्या परिचयाचे आहेत. तर बघू 6 क्लासेस मध्ये वर्टेब्रेटा सबफायलमचं डिवायडेशन झालेलं आहे 6 क्लासेस मध्ये. फर्स्ट इज सायक्लोस्टोमॅटा. देन सेकंड इज स्पायसेस फिशेस. ओके, एम्फिबिया. थर्ड क्लास इज एम्फिबिया, जमिनीवर आणि पाण्यात राहणारे. देन रेप्टाइल्स, सरपटणारे. देन ॲव्स मध्ये सगळे पक्षी. अँड लास्टली द मॅमेलिया, in which we are also included. Mammalia, सस्तन प्राणी. Then, so this vertebrate or cranita is divided into 6 classes. Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptile. It is Reptilia, Aves and Mammalia. आणि मग हे आपल्याला छानपैकी बऱ्यापैकी डिटेल्स मध्ये शिकायचे आहे. यांचे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा यांना तिथेच थोडंसं पाहून घ्यायचं आणि मग मेन फोकस असेल वर्टेब्रेटावर, क्रॅनिटावर आणि मग त्याचे 6 क्लासेस याच्यावर पण आहे असं नाही. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. सो नाउ वी विल स्टार्ट द फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. तर बघा, these animals are supporting notochord in their body. आणि आपण कालच मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की इट इज हेमिकॉर्डेटा मध्ये आपण नोटोकॉर्ड पाहिलं होतं कारण तो कनेक्टिंग लिंक आहे. इट इज बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स आणि तिथे नोटोकॉर्ड प्रेझेंट होता. तर नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर. इट इज प्रेझेंट ऑन अ डॉर्सल साइड ऑफ द एनिमल्स बॉडी आणि त्याच्या डॉर्सल साइडला पृष्ठभागाला प्रेझेंट असणारं सपोर्टिंग स्ट्रक्चर. It is a rod like that is called as notochord. आणि मग या काय करते तर it keeps the nerve tissue isolated, that is separate from the remaining body. आणि remaining body पासून nerve tissue ला सेपरेट ठेवण्याचं, आयसोलेट करण्याचं काम कोण करते तर notochord. That notochord was present in a hemichordata also. The reason is that hemichordata is a connecting link between the chordates and non-chordates and chordates म्हणावं लागेल कारण तो non-chordates मध्येच आहे. पण तो काय करते तर काही कॅरेक्टर chordates दाखवते, काही non-chordates दाखवते आणि म्हणून आपण नोटोकॉर्ड पाहिला होता. तर chordata मध्ये सर्वात महत्त्वाचं पहिले सांगावं लागेल की यांच्या शरीरात नोटोकॉर्ड असते. So these animals are supporting notochord in their body. All chordates are included in the same phylum. आणि जे काही chordates आहेत सगळेचे सगळे they are included in the same phylum. एकाच phylum मध्ये सगळ्यांना बसवलेलं आहे chordates. ओके,
The phylum Chordata is classified into 3 subphyla. आणि मग जो phylum Chordata आहे that is divided into or classified into 3 subphyla. आणि 3 subphyla मध्ये त्याचं डिव्हायडेशन झालेलं आहे. It is Urochordata, Cephalochordata, Vertebrata or Granita. Okay. So following are important characters of phylum Chordata. आणि मग जे phylum Chordata जे important characters आहेत तर ते आपण बघू. First one, notochord is present in the body during at least any developmental stage. हा जो phylum Chordata आहे, phylum Chordata मध्ये आणि मग त्याचे कोणतेही ॲनिमल्स असो त्याच्या शरीरात नोटोकॉर्ड कमीत कमी त्याच्या कोणत्या तरी डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये जेव्हा शरीराचा विकास होत असते तर कोणत्या ना कोणत्या स्टेज मध्ये विकासाच्या दरम्यान तिथे नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल. जरी थ्रूआउट लाईफ जर नसेल पण त्याच्या कोणत्या तरी डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये तिथे नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल. सो फर्स्ट पॉइंट इज दॅट नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी during at least कमीत कमी any developmental stage. Okay, pharyngeal gill slits are present in the body during at least any developmental stage. Again, pharyngeal gill slits सुद्धा याच्या शरीरात प्रेझेंट असतात कमीत कमी कोणत्या तरी डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये. So at least any developmental stage. Single tubular spinal cord is present on the dorsal side of the body. Single असते, tubular असते and that is a spinal cord. Spinal cord बद्दल आपण शिकलेलं आहे. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये शिकलेलं आहे की मेनच राहते ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके, तो स्पायनल कॉर्ड ही प्रेझेंट असेल that is single tubular spinal cord is present on the dorsal side of the body. Dorsal means पृष्ठभागाला present असते. Then heart is present on ventral side of the body. आणि यांच्या शरीरात phylum Chordata वाले सगळ्या ॲनिमलच्या शरीरात heart is present and it is on the ventral side. Ventral means समोरची बाजू, पुढच्या बाजूलाच heart असेल आणि spinal cord मागच्या बाजूलाच असेल. नोटोकॉर्ड त्यांच्या शरीरात कमीत कमी कोणत्या तरी डेव्हलपमेंटल स्टेजेसच्या वेळेला नक्कीच असेल. सेम थिंग विथ द pharyngeal gill slits. So these are the 4 important characters of the phylum Chordata. Okay, now it is subphylum Urochordata. आता आपण subphylum Urochordata पाहू. Uro means tail region. Uro means tail region. आणि याचं सहसा आहे की यांच्यामध्ये जो नोटोकॉर्ड असते तो टेल रिजन मध्येच असते. टेल रिजन मध्येच असते. दॅट्स व्हाय these are referred as Urochordata. These are referred as Urochordata. So सर्वात महत्त्वाचं हे सगळेच्या सगळे मरीन ॲनिमल्स आहे. खाऱ्या पाण्यातच राहणारे ॲनिमल्स आहे. देन तर बघा आता यांचे कॅरेक्टर्स. So these are the marine animals. These are the marine animals. Their body is covered by skin-like test or tunic. यांची बॉडी स्किन सारख्याच भागाने म्हणजे तसाच सेम कव्हर केलेली असते. त्याला आपण टेस्ट ऑर ट्युनिक म्हणतो. अँड दिस इज द कव्हरिंग लाईक द स्किन. आपली जशी स्किन आहे द सेम अशीच यांच्या शरीरावर टेस्ट किंवा ट्युनिक असेल. इट इज लाईक द सेम ॲज दॅट ऑफ द स्किन. ओके, लार्वे ऑफ these animals are freely swimming. Larvae of these animals are freely swimming. नॅचरल आहे. पुढे राहतात ॲक्वेटिकच आहे, मरीन वॉटर मध्ये सापडतात. तर मग यांचे जे लार्वे असेल these are the free swimming ones. Okay, and notochord is present in only tail region of larvae. आणि मग जे लार्वे असते त्याच्या टेल रिजन मध्येच नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल. फक्त टेल रिजन मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल आणि याच बेसिसवर याला आपण Urochordata असं म्हणतो. सो नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ लार्वे. हेन्स दे आर कॉल्ड ॲज Urochordata. They are called as Urochordata.
Larvae metamorphoses into the adults after settling down at the bottom of the sea. मेटामॉर्फोसिस म्हणजे त्याचं रूपांतर होणे, मग लार्व्याचं रूपांतर ऍडल्ट मध्ये होऊन जाईल. पण कधी जेव्हा तो लार्वा सेटल डाऊन होते कुठे, तर बॉटम ऑफ द सी. ओके, सो लार्वे metamorphosis or metamorphose into adults after settling down at the bottom of the sea. Generally, these animals are hermaphrodite. These animals are hermaphrodite. Means both the sexes are present in a single animal. That is, male and female reproductive systems are present in the single animals. That is called as hermaphrodite. आणि सर्वात महत्वाचं, मी फक्त वारंवार याचा उल्लेख करतो, तर रिझन काय, तर विद्यार्थ्यांना ते बिलकुल पाठच झालं पाहिजे, लक्षातच राहिलं पाहिजे. हर्मॅफ्रोडाइट म्हटल्याबरोबर लगेच ओके, इन द सिंगल ॲनिमल्स बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट असं लगेच लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी मला वारंवार त्याचा उच्चार करावा लागते किंवा वारंवार त्याची आठवण करून द्यावी लागते. अदरवाइज खूप वेळा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. Then generally these animals are hermaphrodite. Example is it is Herdmania, Doliolum, and it is Oikopleura. It is Oikopleura, etc. Herdmania. Then it is Doliolum, and it is Oikopleura, etc. All these animals belongs to the subphylum that is Neurochordata. And its phylum is that is Chordata. कोणत्या फायलमचा आहे? Chordata. त्याच्यामधला सब फायलम आहे Neurochordata. तर हे एक्झाम्पल्स आणि मग यांचं डोलिओलम दाखवलेलं आहे आणि हर्डमॅनिया दाखवलेलं आहे. त्याचे पाय ऑफ फूट, बॉडी इज देअर, ट्युनिक, स्किन लाईक कवरिंग, आणि मग आर्ट्रियल ॲपर्चर्स अँड ब्रँचियल ॲपर्चर, तर होल आहे, पोर्स आहे. आणि मग त्याच्यामधनं आर्टरी आणि ब्रँचियल, त्या ब्रँचेस असतील रेस्पिरेटरी सिस्टीमच्या रिलेटेड, तर तिथे त्याचं काम असेल, पण आपल्याला काही डिटेलमध्ये जायचं नाही आहे. सो दिस इज रिगार्डिंग द यूरोकॉर्डेटा. आणि हे काय आहे? यूरोकॉर्डेटा. ओके, नाउ वी विल मूव ऑन टू इट इज सिफॅलोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा सबफायलम. These are the small fish-like marine animals. Again, these are also belongs to the marine water. फक्त Cephalochordata सुद्धा marine waters मध्ये सापडतील. आणि मग हे कसे असतात? तर स्मॉल असतात आणि fish-like animals. So these are the small fish-like marine animals. Notochord is present throughout the body length. मग आता हे एक्सेप्शन आहे. यांच्या थ्रूआउट द बॉडी लेंथ मध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. आपल्याला आता कंडिशन आहे कोणत्याही डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये एनी ॲटलिस्ट इट मस्ट बी अ प्रेझेंट. यांच्या थ्रूआउट द बॉडी स्ट्रक्चर मध्येच असते, बॉडी लेंथ मध्ये असते. सो दिस इज द एक्सेप्शनल कॅरेक्टर्स यू हॅव टू रिमेंबर दिस. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. Pharynx is very large and contains gill slits. Pharynx मोठा आहे आणि त्याच्यामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. ओके, सो pharynx is very large and contains gill slits. Again, this is the peculiar character, so you have to remember this. These animals are unisexual. These animals are unisexual. Sexes are separate. Male is there, female is there. So it is unisexual. Example is Amphioxus. It is Amphioxus. Okay, Amphioxus, Amphioxus. एकच आहे आणि हे लक्षात राहू शकते आणि मग हा 2 मार्क सुद्धा देऊन जाऊ शकते. पहिली गोष्ट, these are the small fish-like animals, marine animals. Okay, then notochord is present throughout the body length. Second character, then there are very large pharynx and in this many gill slits are present and contains gill slits. These animals are unisexual and example is Amphioxus. It is Amphioxus. Okay, तर बाजूला
animals in subphylum Cephalochordata मध्ये दाखवलेलं आहे की it is nerve cord दाखवलेली आहे, notochord throughout the body, length आहे, then segmented muscles की segment आहे, muscles चे खंड दाखवलेले आहे, segmented muscles, anus is there, gonads, these are the reproductive organs, then it is intestine, liver, gill and pharyngeal gills आणि पाहून घ्या pharyngeal gills खूप सारे दाखवलेले आहेत इथं, pharynx त्यांचं खूप मोठं आहे. तर this is regarding the cephalochordata. This is regarding the cephalochordata. Now it is the turn of vertebrata or cranita, that is the subphylum. So subphylum vertebrata or cranita आणि मग याचे characters. In these animals, notochord is replaced by vertebral column. या animals मध्ये vertebrata or cranita मध्ये काय होईल? नोटोकॉर्डला रिप्लेस करेल तर कोण करेल? vertebral column. So in these animals, notochord is replaced by the vertebral column. Then in these animals, head is well developed. जे काही vertebrata किंवा cranita यांचं हेड वेल डेव्हलप्ड असेल की जे बाकीच्या मध्ये आतापर्यंत आपल्याला सापडलं नाही. So our head is well developed because we also belong to the subphylum vertebrata or cranita and class is Mammalia. Okay, then brain is protected by it is cranium आणि मग कवटीमध्ये ब्रेन असते आणि त्या ब्रेनला त्या कवटीने प्रोटेक्शन दिलेलं असतं. डायरेक्टली आपल्या ब्रेनला आघात होत नाही तर सर्वात पहिले तर कोण कवटीला झेलावं लागेल कारण कवटीच्या आतमध्ये ब्रेन वेल प्रोटेक्टेड असते. सो ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय cranium. Then endoskeleton is either cartilaginous or bony. Endoskeleton. Endo means it is endoskeleton तर आतमधला भाग, that is cartilaginous or बोनी तर माहिती आहे सगळ्यांना, बोन. कार्टिलेजिनस पण बोन सारखंच असते, फक्त फ्लेक्झिबिलिटी. बोन फ्लेक्झिबल नसतात, कार्टिलेजिनस और कार्टिलेज दॅट इज फ्लेक्झिबल. तर बघा, इट इज एन इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स ऑफ द बॉडी. कार्टिलेज इज द इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स ऑफ द बॉडी अँड इट इज अ फॉर्म टिश्यू. हा पण टनकस टिश्यू आहे, फॉर्म टनक टिश्यू आहे, बट इट इज सॉफ्टर आणि हा थोडा सॉफ्ट असते म्हणजे बोनच्या मानाने. ओके, इट इज सॉफ्टर अँड मच मोर फ्लेक्सिबल दॅन द बोन आणि हा फ्लेक्सिबल सुद्धा असते. कार्टिलेज म्हणजे फ्लेक्सिबल असेल त्याच्यामुळे मुवमेंट्स करणं सोपं आहे. पण जर बोन असेल तर तेवढा भाग तो फ्लेक्सिबल राहतच नाही. ओके, म्हणून मग कार्टिलेज कुठं असेल तर नक्की जॉईंटच्या भागात नक्कीच असेल कारण जॉईंटच्या भागात जर कार्टिलेज असेल ते फ्लेक्सिबल असेल तर वी कॅन डू द मुवमेंट्स. सो दीज आर प्रेझेंट इन द जनरली जॉईंट. ओके, सो कार्टिलेज इज अ कनेक्टिव्ह टिश्यू आणि मग कनेक्टिव्ह टिश्यू आपण मागच्या वर्षी शिकलेलेच आहे, कनेक्ट करणारे. सो इट इज द कनेक्टिव्ह टिश्यू found in many areas of the body including joints between the bones. दोन बोन्सच्या दरम्यानचे joints. It is in elbows, elbow मध्ये, knees मध्ये किंवा ankles मध्ये. अशा ठिकाणी जनरली कार्टिलेज असतात. हे कार्टिलेज आणि बोन मध्ये जास्त फरक नाहीये, फक्त दोघे टनक असतात पण हा सॉफ्ट असते कार्टिलेज आणि काय असते द मोर फ्लेक्सिबल दॅन द बोन. बस एवढा फरक. तर यांचं एंडोस्केलेटन वर्टेब्रेटा और क्रानिटा वाल्यांचं कसं असते, इट इज आयदर कार्टिलेजिनस और बोनी. एक तर कार्टिलेजनं बनलेलं असेल किंवा बोननी बनलेलं असेल. लास्ट वन, सम कॉर्डेटास आर जॉलेस. काही यांना जॉज असणार नाही, जॉलेस. जॉ म्हणजे जबडा, दॅट इज कॉल्ड ॲज ॲग्नाथा. जॉलेस म्हणजे ॲग्नाथा म्हणायचं, ज्यांना जॉ नाही आहे ॲग्नाथा. अँड वेअर सम आर विथ जॉज आणि मग त्यांना म्हणायचं इट इज नॅथा स्टोमॅटा. जीला सायलेंट ठेवा, GNA. इट इज नॅथा स्टोमॅटा. ओके,
ज्ञात आपण म्हणू शकतो. तर पहा, ज्यांना जसं सोयीस्कर प्रोनाउन्सिएशन जमते फक्त स्पेलिंग पाठ करायचं. ज्यांना जॉ असेल तर ज्ञाता स्टोमॅटा, त्याच्यामध्ये आपण येऊ. आपल्याला जॉय जवळा. जॉलेस असेल तर त्यांना म्हणायचं ॲग्नाता. इट इज EGNATHA, ॲग्नाता. मग सम कॉर्डेट्स आर जॉलेस, दॅट इज ॲग्नाता, अँड whereas some are with the jaws and these are referred as gnata, stomata. तर अशा प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत सबफायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनिटाचे. तर नोटोकॉर्डला रिप्लेस करेल व्हर्टिबल कॉलम. ओके. मग यांचं हेड जे असेल डेव्हलप झालेलं असेल, वेल डेव्हलप, ते हेडला प्रोटेक्ट केलेलं असेल क्रॅनियमनी, कवटीच्या आतमध्ये असेल. आणि याचं एंडोस्केलेटन एक तर कार्टिलेज पासून किंवा बोन पासून बनलेलं असेल. आणि सर्वात शेवटचा भाग म्हणजे त्यांना जॉ असतील तर जॉ असेल तर आपण त्यांना gnata stomata म्हणतो. आणि जॉलेस असेल, जॉ नसेल तर आपण त्यांना ॲग्नाथा असं म्हणतो. सो ऑल दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ द सबफायलम व्हर्टिब्रेटा और क्रॅनिटा. Then this subphylum vertebrata is divided into 6 classes. These are the Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves, and Mammalia. This we are going to discuss in our next lecture one by one. So till then, bye.